A7 न्यूजमध्ये आपले स्वागत। अवैध दारू विक्री करणाऱ्यांच्या 28 ठिकाणी छाप्यात 3.5 लाखांचा मुद्देमाल जप्त। जिल्ह्यात अवैध दारू विक्री आणि वाहतूक करणाऱ्याविरुद्ध कारवाईची मोहीम दिनांक 27 जुलै रोजी राबविण्यात आली। यात पोलिसांनी 28 ठिकाणी छापे मारून अवैध दारूसह 3.5 लाखांचा मुद्देमाल जप्त केला। अवैध दारू गाळप आणि विक्रीविरुद्ध कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिल्या आहेत। त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षकांसह तब्बल 110 पोलीस अंमलदारांनी दिनांक 27 जुलै रोजी अवैध दारू गाळप विक्री करणाऱ्या 28 ठिकाणी छापे मारले। यात 38 लिटर अवैध हातभट्टी दारू तर 526 देशी दारूच्या बॉटल असा एकूण 3,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। या प्रकरणी 30 जणांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हेही नोंद करण्यात आले आहेत। A7 न्यूजसाठी अनीस अहमद, हिंगोली। ताज़ा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।